आज आपण बघणार आहोत प्रभानवल्ली गावातील खोर्निनको गणेशखोरी येथील श्री बल्लाळ गणेश देवस्थान आणि रामचंद्र वासुदेव देसाई महाराज यांचं स्मृतिस्थळ। हे स्मृतिस्थळ हे मुचकुंद ऋषींच्या तपोवनामध्ये आहे आणि या इथेच आपल्याला जवळच गेल्यानंतर प्रभानवल्ली इथलं पर्क्युलेशन डॅम म्हणजे ज्याला एक विलोभनीय धरण म्हणतो, हे धरणही आपल्याला इथे पाहायला मिळेल। तर आता आपण जाऊया गणेश मंदिराकडे। बऱ्याच वर्षांनी मी या बल्लाळ गणेशाच्या दर्शनाला आलो आणि आपण आता ट्रस्टचे अध्यक्ष आहात। आता या ट्रस्टमध्ये आपण काय काय करतोय आणि कशा पद्धतीने या देवस्थानची निर्मिती झाली हे सांगा, पण तत्पूर्वी आता ट्रस्टी मंडळी कोण कोण आहेत त्यांची मला जरा ओळख करून द्या। हे तुमच्यापासूनच सुरुवात करूया। मी अमोल मारुती रेड्डीज, मी या ट्रस्टचा आत्ता अध्यक्ष झालो आहे। अच्छा, हां। आणि हे मंगेश जाधव, हे आमचे सहकार्यवाह रवींद्र शांताराम पराडकर, हे कार्यवाह वसंत पावसकर, हे आमचे ट्रस्टी डॉक्टर भरत पांडुरंग पाटील, आणि हा माझा आधारस्तंभ आणि पहिल्यापासूनचे गेल्या वर्षीपर्यंतचे अध्यक्ष डॉक्टर अरुण नारायण जमिनीस आणि नूर मोहम्मद डबीर, हे आमचे खजिनदार। अच्छा, नूर मोहम्मद डबीर सुद्धा येते आहेत आणि हे एक राहिले, हे महाराजांचे खास भक्त। हां, आणि ज्यांच्याकडे महाराज पहिल्यांदा उतरले, ज्यांनी महाराजांना इथे आणलं प्रभानवल्लीत, ते हे बाबा भिंगारडे। अच्छा, नमस्कार भिंगारडे साहेब। आता मला जरा थोडं आता याच्यामधलं आणखीन काय डेव्हलपमेंट, आता याच्यामध्ये मला तुमची ही कशी काय डेव्हलपमेंट झाली। आता हे जमिनीस अगोदर अध्यक्ष होते आणि आत्ता तुम्ही सगळ्या इतिहासाचे साक्षीदार आहात, कारण जे देसाई महाराज म्हणताय ते माझे सख्खे मामे भाऊ आहेत आणि ते रत्नागिरीमध्ये शोधून दमले होते की हा गणपती आहे कुठे हैराण झाले होते। मुचकुंदी नदीच्या काठी वगैरे त्यांना ते दृष्टांत व्हायचे आणि ते टप्प्याटप्प्याने दृष्टांत व्हायचे, ते हैराण झाले होते की मला हे कुठे सापडणार देवस्थान। आणि मला वाटतं भिंगारडे तुम्ही त्यानंतर त्यांना इकडे मार्गस्थ केलं। सरजोशी नावाचं एक मला नाव एक आठवतं, यशवंत गणेश सरजोशी, वसंत गणेश सरजोशी नावाचे एक गृहस्थ कोणी होते। त्याच्यानंतर केळवलीचे जमिनीस डॉक्टर, आता ते आहेत इथे। ही सगळी मंडळी देसाई महाराजांना भेटली होती आणि मला वाटतं नंतर चांदखान डबीर यांनी याच्यामध्ये मोलाची भूमिका बजावली। मला थोडक्यामध्ये हे सगळा 10, 12, 15, 20 वर्षाचा जो प्रवास आहे हा सांगितला तर खूप बरं होईल। देसाई महाराज जेव्हा इथे आले पहिल्यांदा, ते शोधतच होते देवस्थान, कारण त्यांना अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरामध्ये निद्रिस्त अवस्थेत असताना स्वामी समर्थांचा दृष्टांत होता की प्रभानवल्लीमध्ये असं नाही, मुचकुंदी ऋषींच्या तपोवनामध्ये मी बल्लाळ गणेश म्हणजे स्वामी समर्थच, मी बल्लाळ गणेश रूपात आहे, मला शोधून काढ आणि माझा जीर्णोद्धार कर। तर त्यानंतर विशाळगडपासून मुचकुंदीचं तपोवन आलं। विशाळगड, साखरपा, देवडं भोवडं, माचाळ इथपासून मुचकुंदी ऋषींची गुहा माचाळला आहे आणि माचाळ आता पर्यटनाच्या दृष्टीनं फार पुढं चाललेला आहे। तर तिथून ते वेरवलीला आले आणि जनुभाऊ आटले म्हणून वेरवलीला गृहस्थ होते। त्यांनी त्यांना फणसळकर खोर्निनकोचे यांचा ॲड्रेस दिला
आणि फणसळकरांना घेऊन जेव्हा ते इथे आले गणेशखोरीमध्ये, तेव्हा अमजदभाई शेरखान नावाचे गृहस्थ इथे होते. आता ते ट्रस्टी होते, आता निवर्तलेत. तर अमजदभाई त्यांना इकडे घेऊन आले की आम्हाला माहीत नाही की इथे काहीतरी, आम्ही नारळ देतो मुस्लिम लोक, पण इथे काहीतरी देवस्थान तुमचं आहे आणि जिथे आता देव आहेत तिथे प्रचंड मोठी करंदीची जाळ होती. आपले जिल्हा परिषद सदस्य दत्ता कदम वगैरे त्यावेळी त्यांच्याबरोबर होते, महाराजांच्याबरोबर. ही जाळ तोडल्यानंतर जी मागच्या बाजूला मूर्ती आहे ती खरी खंडित आहे. मूर्ती कशी असावी ते बघण्यासाठी ती जोडलेली आहे. तर ती मूर्तीचा तो पार्ट त्या जाळीमध्ये मिळाला, त्याच्यानंतर इतर पार्ट खाली मिळाले, अशी ती गणेश त्या दिवशी मिळाले. तो दिवस होता मार्गशीर्ष कृष्ण पक्षातली एकादशी. तर त्या दिवशी आणि नंतर दुसऱ्या दिवशी द्वितीयेला काहीतरी पार्ट मिळाले, द्वादशीला. असा तो गणपती मिळाला. नंतर ते फार 11 वर्ष नंतर देऊळ व्हायला लागली, जीर्णोद्धार समिती स्थापन झाली. जीर्णोद्धार समिती स्थापन झाली, देऊळ. मग त्यांच्या 32 शिराळा आणि कोडोलीच्या भक्तांच्या माध्यमातून हे देऊळ बांधलं गेलं. देऊळ बांधलं गेल्यानंतर इथे असं जागृत स्थान आहे, इथे जो चुकतो त्याला फटके पडतातच. म्हणजे आम्ही जरी चुकलो ट्रस्टी तरी आम्हाला काय नाही काय त्याची प्रचिती येते. त्यामुळे इथली प्रत्येक गोष्ट, इथे रात्रीची यात्रा भरवली जात नाही. इथे कुठल्याही प्रकारचा दारू पिऊन माणूस यायला बंदी आहे. आता त्यातून जे येतात ते भोगतात, त्यांना आता कळत नसेल कशामुळं आपण हे भोगतोय. पण आपल्या मंदिरची, म्हणजे एवढ्या आतमध्ये असून मंदिराची पेटी 2दा फोडण्याचा प्रयत्न झाला. जी देणगी पेटी आहे, एकदा फुटली नाही, परत गेले. दुसऱ्यांदा त्यांनी पेटी फोडली पण पैसे नेले नाहीत. का मला माहीत नाही, पण पेटी त्यांनी पूर्ण फोडली, पण पेटीतले पैसे जे काय 7-8 हजार होते ते तसेच्या तसे होते. ते आम्ही मग दुसऱ्या दिवशी बँकेत भरले. असं इथलं महात्म्य आहे. इथलं जेवण कधी आमचं प्रसादाचं कमी पडत नाही. आणि मुळामध्ये हे जे आमचे ट्रस्टी आहेत सगळे सहकारी, वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, पंथाचे आहेत, वेगवेगळ्या विचाराचे आहेत. पण बल्लाळ गणेश म्हटलं की सगळे एकत्र येतात, सगळे आमचं ऐकतात आणि म्हणजे अगदी व्यवस्थित काम चालू आहे. आता बघा ना, यावेळी गुरुपौर्णिमेचं यांनी उचललं काम. पदाधिकारी नाहीत, पण डॉक्टर पाटलांनी हे सर्व निभावून नेलं. मदत आम्ही केली ती सोडून द्या. परंतु महत्त्वाचं काय की आम्ही कोणी नसलो तरी इथलं काम अडत नाही, देव करून घेतो. आणि नवस तर येतातच आहे. नवस आता आम्ही त्याचं ॲडव्हर्टाईज नाही करत, कारण प्रत्येक वेळी, आज पण मला दोघांनी सांगितलं आहे आमचे 2 नवस बोला, असं चालू असतं काय ना काय. आणि चाललं आहे. आता देसाई महाराजांची कृपा आहे ही सगळी, आणि त्यांचं ठिकाण ते जे आपण खाली बघितलं ते ठिकाण, त्यांची स्मृती असावी. आज गुरुपौर्णिमा त्यांची 3 ठिकाणी होती. शिराळ्यामध्ये होते, कोडोलीमध्ये होते आणि आता इथे होते, गणेशखोरीत होते. तर असं हे संपूर्ण जे आहे हे आता सह्याद्रीचं खोरं आहे. हे इकडे बघितलं तर कुठेही, इथे मी पूर्वी चालतच आलेला आहे, वाट काढत आलेला आहे. भविष्यामध्ये ह्याच्याबद्दल काय आहे आणखीन योजना? आत्ता पर्यटन क मध्ये आपण आहोत ते आहेच, परंतु आज मोठा निधी आम्ही 10 लाख 20 लाख दरवर्षी घ्यायचो, तेवढ्यामध्ये डांबरीकरण व्हायचं. आता गाडी तळाला गेल्या वर्षी भैया सामंतने आम्हाला 25 लाख दिले. आत्तासुद्धा त्यांनी 1.5 कोटी मला देतो म्हणून सांगितलेले आहेत. आणि त्यांनी त्याच्यासाठी आराखडा करायला इंजिनियरसुद्धा पाठवला, घोरपडे नावाचे आले होते. तर भैया सामंत आपल्याला पैसे देत आहेत, त्या दृष्टिकोनातनं चांगलं आहे. तसे सगळेच राजकीय लोक, म्हणजे आज आमदार जे माजी आमदार आहेत राजन साळवी, ते पण बल्लाळ गणेशचे भक्त आहेत. इवन दत्ता कदम हे सुद्धा बल्लाळ गणेशचे भक्त आहेत. आता उपजिल्हा प्रमुख आमचे आलेले आहेत रवी डोळस, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे, ते पण इथले भक्त आहेत. आम्ही कुणाचाही इथे मान सन्मान आला की करणारच. आम्हाला देवानी सांगितलं इथे तुम्ही सगळ्यांचा मान ठेवला पाहिजे. त्याप्रमाणे इथे गोर गरीब
जर श्रीमंत त्याच पंक्तीला असेल, गरीब पण त्याच पंक्तीला बसतो. त्याला वेगळं ट्रीटमेंट काही नाही. ह्या जे तुम्ही शेरखान सांगितलं त्यांना इथे त्यांनी दाखवलं, नारळ देतो म्हणून सांगितलं, इथे गणेश मूर्ती मिळाली. पण मग ही जागा कुणाची होती आणि देसाई महाराजांना या इथे गणपती मंदिर बांधायचं म्हणून काय ह्या जागेची वगैरे व्यवस्था कशी काय झाली? कारण इथे याला रस्ता नव्हता हे मला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आत्ता त्या रस्त्यापासूनची जर तुम्हाला हकीकत सांगायची झाली तर मुख्य रस्त्यापासून आत येणारा रस्ता सर्व मुस्लिम समाजाचाच आहे आणि तो विहिरीपर्यंतचा मुस्लिम समाजाने फ्री ऑफ चार्ज दिला. त्यामध्ये आमचे नुरूभाई डबीर आहेत, शेरखान होते तेव्हा, आणि रमजू अल्ली मुजावर आणि त्यांची फॅमिली होती. आता इथली 9 गुंठे जी जमीन दिली ती शेरखान कुटुंब आणि मुजावर कुटुंब यांची थोडी थोडी अशी लागलेली आहे. तर त्या दोघांचं तर आम्ही धन्यवाद. आणि महाराजांचं सांगणं होतं की 3 ट्रस्टी हे मुस्लिम समाजाचे तुम्ही घ्या. आणि मुस्लिम समाज तुम्ही जर बघाल तर याला पाया पडायला सगळे लोक येतात. यात्रेच्या दिवशी पाया पडायला, प्रसाद घ्यायला सगळे. इथे कुठलाही भेदभाव आम्ही ठेवत नाही त्यांच्या बाबतीत. आणि आत्ता ही जी आम्ही 7.5 एकर जमीन आहे ती ट्रस्टनी घेतलेली आहे, विकत घेतलेली आहे. पण मूळ जागा जी आहे ही मुस्लिम समाजाने आपल्याला दान दिलेली आहे. देसाई महाराजांच्या त्या याच्या प्रयत्नाला दान दिलेली आहे. तर अशा प्रकारे आपण आज इथे आहोत. हे मुस्लिम समाजाने दान दिलेल्या जमिनीवरती उभ्या असलेल्या श्री गणेश, बल्लाळ गणेश देवस्थानच्या इथे. आणि हे अत्यंत महत्त्वाचं आणि श्रद्धेचं आणि नवसाला पावणारं देवस्थान आहे. आणि खरोखरच या ठिकाणी सर्वांनी यायला पाहिजे. याचा आता क्षेत्र विकास होतो आहे, तो होईल त्यावेळी होईल. पण आज दिवशी बल्लाळ गणेश हा देव 100% नवसाला पावतो. देसाई महाराजांचं हे महात्म्य आहे. त्यांनी हा पावन झालेला परिसर आहे. मुचकुंद ऋषींचं तपोवन आहे. त्यामुळे सर्व भाविकांनी इथे आवर्जून यावं आणि या गणेशाचं आणि कोकणाच्या निसर्गाचं भरभरून दर्शन घ्यावं असं मी आवाहन करेन. धन्यवाद.